नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नामदेव मुनगोड, मी कोहिनूर सीड्सचा रिजनल मॅनेजर, मी मराठवाडा पाहतो। आज मी भोकर तालुक्यात, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धानोरा या गावामध्ये उभा आहे। एक चांगल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे। त्यांचं नाव आहे मारुती तोरशेटलू। यांच्या शेतामध्ये ज्यांनी मागच्या 2 वर्षापासून कोहिनूर सीड्सचं बसंत हे कपाशी वाण लागवड करतात। प्रामुख्याने त्यांना खूप आवडलेलं आहे आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते सल्ला देतात की कोहिनूर बसंतच लागवड करावे। तर त्याच्यामध्ये नेमके काय गुण त्यांना आवडलं आणि नेमकं कशामुळे ते हे जास्त आवडतं वाण आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, तुमचं नाव थोडंसं सर्व शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या। माझं नाव मारुती तुकाराम तोरशेटलू, राहणार धानोरा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड। अच्छा, तुमच्या शेतामध्ये कोहिनूर बसंत हे लागवड केलेली आहे, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? मागच्या वर्षी मी कोहिनूर बॅगा 2 घेतल्या होत्या। अच्छा, यंदा 4 बॅगा घेतल्या सर। कारण त्याचं उत्पादन मागच्या वर्षी किती एकरी उत्पादन किती आलं? एकरी 12 क्विंटलचं उत्पन्न आलं सर। धन्यवाद। आणि याच्यामुळे तुम्ही परत यावर्षी लागवड केली 4 बॅगा लावल्या सर। आता काय वाटतं, काय अपेक्षित आहे की यावर्षीचं उत्पादन? यावर्षी उत्पादन खूप आहे सर। बोंड आहे, चांगलं आहे. मोठं बोंड आहे, याच्याला पण सोपं चाललंय आणि फवारणी पण कमी आहे याला। जसं मी सर्व शेतकऱ्यांना ज्यांना अपेक्षित आहे, मोठं बोंड याच्यात आहे सर, लवकर येणारं वाण आहे सर, वेचायला सोपं आहे, हो सर, वजनदार कापूस आहे, हो सर, रोग प्रतिकारक क्षमता पण चांगली आहे, त्याच्यामुळे फवारणीचा खर्च कमी आहे। हो सर, एकंदरीत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारं वाण म्हणजेच कोहिनूर बसंत। हो सर। तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला सांगू शकतो की प्रत्येक शेतकऱ्याने कोहिनूर बसंत बॅग लावावी। धन्यवाद दादा, तुम्ही सर्व शेतकऱ्यांना चांगला सल्ला दिल्याबद्दल। आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेन की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतात निश्चितच कोहिनूर बसंत हे वाण लागवड करून आपलं उत्पादन क्षमता वाढवण्यात यावं। धन्यवाद।